आपण काय शिकत आहोत सांगा? फोर्स अँड इट्स टाइप्स. तर आपण काल ग्रॅव्हिटेशनल फोर्स पाहिला. एका मिनिटात सांगा. त्यात आपण आज डिस्कस करत आहोत स्मॉल जी. आठवतंय? काल तुम्हाला सांगितलं स्मॉल जी काय आहे? ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता नीट समजून घ्या काय आहे. तर आज आपण याच्यावरच बोलू जास्त. आता कालची गोष्ट परत रिवाइज नाही करत. बघा, एक जमीन आहे. तुम्हाला कालच सांगितलं होतं. फ्लोर आहे. लेट्स से देयर इज अ फ्लोर अँड वी हॅव अ बिल्डिंग लाइक धिस. या बिल्डिंगची हाईट, लेट्स say this height is h and we have a spherical ball. समजा हा तो बॉल आहे. हा बॉल पहिल्या केसमध्ये कुठं होता? बिल्डिंगच्या वर होता. अँड सपोज वी वॉन्ट टू आता या बॉलला आपण खाली आणलेला आहे. असं नाही येत. समजा तो बॉल या पद्धतीने त्या बिल्डिंगहून खाली पडला. असा. ही त्याची खाली येण्याची डायरेक्शन आहे. दिस इज द डायरेक्शन. तर सांगा, इथून तो जो बॉल आहे तो या हाईटला होता, दिसते? आणि तो या हाईटला येऊन खाली पडणार. म्हणजे इथून एवढं त्याने डिस्टन्स कव्हर केलं. हे डिस्टन्स कशाला इक्वल आहे? हाईट h ला इक्वल आहे. आपण याला h लिहू. आता ह्या मोशनला मी एक काल नाव दिलं होतं, व्हेरी गुड, व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. आता व्हर्टिकली डाऊनवर्ड्स मध्ये काय होतं? एवढं तो डिस्प्लेसमेंट करत आहे. डिस्प्लेसमेंट आपण पाहिलं होतं चेंज इन पोझिशन. डिस्प्लेसमेंट कसं काढतात? फायनल मायनस इनिशियल. फायनल कोण आहे? बॉडी खाली आहे. इनिशियल वर होतं. बघा, बॉल इथं होता ना, इनिशियली तो इथं होता. तो आता फायनली खाली आला. सिंपल गोष्ट आहे. फायनली खाली आला. म्हणजे हा बॉल जेव्हा असं समजून घ्या, समजा तो बॉल इथं होता आणि तो नंतर इथे आला. त्याची खाली येण्याची जी डायरेक्शन आहे, लेट्स से ही आहे. ही खाली येण्याची डायरेक्शन आहे. तर मी एक काम करतो, तो जो खाली आला ते त्याचं डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन खाली आहे. आता खाली काय येतोय तो? बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी. अर्थ pulls gravitational force. Due to the pull of earth, object starts falling down vertically. Okay? Why? Who is accelerating that object? Earth. Earth is accelerating. And by what force it is accelerating? Gravitational force. So acceleration because of gravity. That is called acceleration due to gravity. तर तुम्हाला जर कोणी विचारलं, व्हॉट इज acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी? इट इज द acceleration exerted by the earth on any body. कोणती बॉडी अर्थच्या जेव्हा कॉन्टॅक्ट मध्ये येते तेव्हा अर्थ त्याला स्वतःकडे पुल करते. ती कोणत्या ऍक्सिलरेशनने करते? स्वतःच्या. जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टला वर फेकतो, सेम केस, वी विल डिस्कस. गोष्टीकडे लक्ष द्या. ही डायरेक्शन कशाची होती? डिस्प्लेसमेंटची. बघा, डिस्प्लेसमेंट डाऊनवर्ड्स आहे. बरोबर. ग्रॅव्हिटेशनल पुल सुद्धा कुठे आहे? डाऊनवर्ड्स आहे. आता मी तुम्हाला वेक्टरचा फील देतो. हे आहे स्मॉल जी. सांगा, स्मॉल जी ची डायरेक्शन काय? डाऊनवर्ड. डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन काय? तर या केसमध्ये डायरेक्शन ऑफ एस अँड स्मॉल जी आर सेम. जेव्हा सेम डायरेक्शन असतं तेव्हा ऍक्सिलरेशन आपण पॉझिटिव्ह घ्यायचं असतं.
ऍक्सिलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी, त्याला डायरेक्शन महत्वाची आहे. तर तो प्लस मायनस कशावर ठरेल? त्याच्या डायरेक्शनवर ठरेल. लक्ष द्या. तर या केसमध्ये तुम्ही जी कसा घ्यायचा? पॉझिटिव्ह. समजलं? नाउ लेट अस डिस्कस द सेम सिनेरियो, सेम स्टोरी. सेम स्टोरी घ्या. पण आता स्टोरीमध्ये काय काय चेंजेस होतील सांगा. आता जो एस आहे तो असा नाहीये. एस ची डायरेक्शन राहू द्यायला. आता असं समजा, मी जो बॉल आहे तो इनिशियली, हा जो बॉल आहे तो इनिशियली खाली होता. आता मी त्याला खालून वर फेकतोय. बघा इथे वरून खाली फेकलं. मला सांगा बरं, जेव्हा हा बॉल वरून खाली पडला तेव्हा आपण त्याला कोणती स्पीड द्यायचं काम होतं का? एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा व्हर्टिकली डाऊनवर्ड मोशन असते, हेच आहे तुमचं प्रिपरेशन. काहीच नसतं दुसरं. क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तर ह्या गोष्टी डोक्यात ठेवा. एवढे तुम्हाला फिगर काढून का दाखवायलो? सॉफ्टवेअर वापरून समजून घ्या. बॉडी जेव्हा व्हर्टिकली डाऊनवर्ड्स येते, तेव्हा नेहमी फिजिक्समध्ये एक गोष्ट वापरायची. यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी होती ऐका. तर इनिशियल व्हेलॉसिटी नेहमी काय राहील? 0. when body is coming vertically downwards. वरून बॉडी जेव्हा खाली येईल तेव्हा यू काय घ्यायचा? नेहमी 0. आता सांगा, मला जेव्हा खालून बॉडी वर फेकायची आहे, तर ही जी डायरेक्शन आहे आता अशी राहील ना? त्याचा अर्थ तुम्ही इमॅजिन करा, हा जो एस आहे तो आता कुठे आहे? वर आहे. खालून वर बॉडी चालली आहे. यू कॅन सी दिस एस इज हिअर. आता मला सांगा, खालून वर फेकताना आपोआप जाईल का ऑब्जेक्ट वर? तर आपल्याला एक व्हेलॉसिटी द्यावं लागेल. समजा या पेनला, बघा आता जमिनीवर आहे, पण मला त्याला या हाईटवर न्यायचंय. त्याला म्हणलं जाय रे वर, जाईल का आपोआप? नाही. पण जेव्हा वर होता मी म्हणलं जाय रे खाली, गेला बघा. मला व्हेलॉसिटी द्यायचं कामच पडलं नाही. मला इनिशियली माझ्याकडून काही द्यावं लागलं का? नाही. त्याला ऍक्च्युली एक फोर्स काम करत होता, ग्रॅव्हिटी. तो वाटच बघत होता की एक्सटर्नल फोर्स कधी निघतो. माझ्या हाताचा मस्क्युलर फोर्स इथं लागलेला आहे. हा फोर्स जोपर्यंत आहे तोपर्यंत ग्रॅव्हिटी ओढत नाही. का ओढत नाही? सांगितलं, विकेस्ट फोर्स आहे. बघा आता माझ्या हाताचा फोर्स ग्रॅव्हिटीपेक्षा जास्त झाला ना, म्हणून तर हे ठीक आहे. ग्रॅव्हिटी जास्त असती तर माझ्या हातातून विस्कटून घेतलं असतं. समजायला की नाही? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द विकेस्ट फोर्स. इमॅजिन करा, इथे इनिशियल व्हेलॉसिटीची गरज आहे का? व्हर्टिकली डाऊनवर्ड्स मध्ये यू काय राहणार? 0. पण आता खालून वर जायचं तर आता हा पूर्णपणे कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे? अर्थच्या. अर्थ काय म्हणेल? आलास माझ्या तावडीत, आता सोडत नाही. तर मला जायचं असेल, हा सांगतो ना, डिस्टन्सवर डिपेंड आहे. आर स्क्वेअर का लिहिलं होतं? आर स्क्वेअर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. डिस्टन्स वाढत जाते तस तसा फोर्स कमी होतो. मग इन्फायनाइट डिस्टन्सवर खूप जास्त डिस्टन्स होईल. तुम्ही गेले खूप जास्त, मॅग्नेटचं एक्झाम्पल काय दिलं? मॅग्नेट लांब 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 केला तर एका डिस्टन्सवर एकमेकावरती कोणताच फोर्स लावणार नाही. तसंच होईल. आता हा पेन मी कालच बोललो, या पेनला मी वर फेकलं, खाली आला. का? ग्रॅव्हिटी काम करायली. अजून वर फेकलं, अजून खाली आला. जास्त वर फेकण्यासाठी मला जास्त स्पीड द्यावी लागेल. तर जेव्हा आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर येते, या केसमध्ये जेव्हा बॉडी खालून वर जाते त्याला आम्ही काय नाव दिलं? व्हर्टिकली अपवर्ड्स. खालून वर चालले ना, तर या केसमध्ये यू 0 राहील का? तुम्हाला द्यावं लागेल स्पीड काहीतरी. तर सांगा, डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन आणि जी नेहमी कुठं लागतो? जी कधी वर नाही लागत. अर्थ म्हणाली का वर जा? नाही. तुम्ही स्पीड दिल्यामुळे हे वर चालले. खाली काय आहे? हे ऍक्सिलरेशन काय म्हणते? ये खाली, चल जाऊ नको कुठं. म्हणजे हे लेकरू आहे आणि अर्थ आपली आई आहे. आई जसं लेकराला प्रोटेक्ट करते, जास्त लांब जाऊ नको, रस्त्यावर जाऊ नको, खेळू नको, पळू नको,
24 तास सूचना आहेत. हे की नाही? तसंच आहे हे. तरी तुम्ही काय केलं? आईला चकवा देऊन उडी मारली वर. गेले वर. आईला कळलं. आई म्हणते, "हे चल वापस ये." जर तुम्ही एवढ्या स्पीडनं पळाले की आईला कळलंच नाही, तर तुम्ही गेले अर्थच्या ग्रॅव्हिटीच्या बाहेर. व्हेरी गुड. 11.2 किलोमीटर पर सेकंड. याला म्हणतात इस्केप व्हेलॉसिटी. काल रात्री सांगितलं तुम्हाला. तर जेव्हा तुम्ही या ग्रॅव्हिटीच्या ॲक्सेलरेशनच्या बाहेर निघून जाता, तेव्हा अर्थ वळेल का खाली? म्हणून तिथं 0 होते. डिस्टन्स खूप वाढलं ना? चला हे बंद झालं आता याचं काम संपलं. त्याला चार्ज करावं लागते. हां. हो. आता ते पुढे सॉल्व्ह करायचं ना आपल्याला. आता आपण याचे केसेस शिकत आहोत. मग ह्याला इक्वेशनमध्ये शिकायचंय कायनेमॅटिक्सचे 3 इक्वेशन. ते आहे. डोंट वरी. कायनेमॅटिक्स आता तुला 7thला हेच आहे हां, लक्ष दे. तर तुमचं रिव्हिजन हे व्हायलंय आणि फोर्स सोबत तुम्ही याला अटॅच करायला. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा काम करायला हे कळायला इथं. चला, यू इज या केसमध्ये सांगा. यू इज नॉट 0 म्हणजे याला काही ना काही इनिशियल व्हेलॉसिटी आहे. कळलं? सांगा. एसचं डायरेक्शन, जीचं डायरेक्शन. तर जी काय होईल? का बरं? अपोझिट डायरेक्शन. तुम्हाला वर जायचं अर्थ खाली ओढायली. अपोझिटमध्ये भांडणं लागली की नाही? हे म्हणाले, "जाऊ नको, जाऊ नको, जाऊ नको." तुम्ही मी जातोच. तर या भांडणात स्पीड कमी होईल की नाही? जर तुमची इनिशियल स्पीड खूपच जास्त झाली 11.2 किलोमीटर पर सेकंड, तर ते जी तुम्हाला वाचू शकत नाही. जा बाबा, आता माझी अवकात संपली. त्याची अवकातच तेवढी आहे. तर फोर्समध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असतो, तो एक महत्त्वाचं काम करतो ॲक्सेलरेशन द्यायचं आणि तो असतो जी. तर लक्षात घ्या, हा जो जी आहे, याचं नाव म्हणा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता जीची व्हॅल्यू आपण घेतो. म्हणा 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ॲक्सेलरेशन आहे हे. ॲक्सेलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड असते. सर ॲक्सेलरेशनचा तुम्ही फॉर्म्युला सांगितला होता. म्हणजे हाच फॉर्म्युला जीचा पण झाला. कारण ते पण ॲक्सेलरेशनच आहे. सर हे कोण आहे? व्हेलॉसिटी आहे. आणि हे कोण आहे? टाईम आहे. व्हेलॉसिटी काय होती सर? मीटर पर सेकंड. टाईम कोण आहे? सेकंड. या सेकंडला खाली आणा. सेकंड इंटू सेकंड. म्हणजे 1 सेकंड स्क्वेअर. हा सेकंड वर आणल्यावर काय होते? मायनस. कळलं हे कुठून आलं? हे असं असते. युनिट तयार करता आले पाहिजे. हे मी जेईच्या मुलांना शिकवतो. युनिट्स कसे तयार करतात. तुम्हाला जेईई मेन्समध्ये मॅच द पेअरचा क्वेश्चन येतो. इकडे फिजिकल क्वांटिटी असते, इकडे त्याचे युनिट्स असतात. सांगा कोणतं युनिट कोणाचं आहे? 4 मार्क. तर प्रत्येक युनिट येण्यासाठी त्याचा फॉर्म्युला माहित पाहिजे. बघा, ज्याला ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला माहिती मी त्याच्याहून तर तयार केलं. आत्तापासून याला प्रिपरेशन म्हणतात. धिस इज युअर रिअल फाउंडेशन. उगाच 11वीचे पुस्तक घेऊन अभ्यास नसते. बेसिक कळून टप्प्याटप्प्याने पुढे चला. उगाच उड्या मारू नका. अर्थ खाली ओढते, फुकट उड्या मारल्या की. हां. व्ही मायनस यू स्पीड मधला चेंज आहे ना. तर स्पीडला काय लिहितो आपण? व्हीच लिहितो ना. व्ही मायनस यू चेंज इन स्पीड आहे ना बेटा. तर ती स्पीडच आहे ना एक प्रकारे. चेंज इन स्पीड काय असते? स्पीडच असते. माझ्या गाडीची स्पीड 100 होती. मी ब्रेक मारला 70 झाली. तर चेंज किती झाला? 30. मग चेंज झालेला पण काय होता? स्पीडच होती ना. मग व्ही मायनस व्ही यूला मी व्ही लिहू शकतो. समजलं? यू 0 झाला तर आन्सर व्ही राहील. इनिशियल व्हेलॉसिटी 0 झाली. तर व्ही काय राहील? व्ही मायनस यू व्हीच राहील. कारण यू 0 होतो. चला. ही व्हॅल्यू किती आहे? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता हा जो जी असतो ना, हा जो जी असतो, याची जी व्हॅल्यू आहे इज याची व्हॅल्यू इज नॉट कॉन्स्टंट. सर मग तुम्ही कसं काय म्हणलात 9.8? कॉन्स्टंट नाही तर हे कसं काय म्हणालात? वर एक म्हणालात, खाली एक म्हणालात.
उल्लू बनवत आम्हाला संडेला, ठीक आहे नाही. ही व्हॅल्यू मॅक्सिमम आहे. ही चेंज होत. याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू होऊ शकत नाही जीची. तर ही ॲक्सेलरेशन कसं असतं सांगा बेटा? तुम्हाला जर एक्झाम मध्ये विचारणारच, भूमी बाबत विचारणार. मॅक्सिमम व्हॅल्यू काय राहील जीची? मीटर पर सेकंड स्क्वेअर. फिजिक्स मध्ये बोलताना युनिटसह बोलायचं. सवय लावून घ्यायची स्वतःला. 9.8 चा फक्त मॅथ झालं. मीटर पर सेकंड स्क्वेअर लावलं की फिजिक्स येतं. समजून घ्या. सर जी ची व्हॅल्यू कॉन्स्टंट नाही का? तर जी ची व्हॅल्यू कशावर डिपेंड असते. तुम्हाला एक फॉर्म्युला देतो. ते कसं काय होते नीट बघा. म्हणा स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी इंटू कॅपिटल एम अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर. सर का कॅपिटल का एबीसीडी शिकवायले का? नाही. कॅपिटल जी ला काय म्हणलं होतं आठवा काल? युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. सर याची व्हॅल्यू 6.67 10⁻⁻11 होती. हे पाठ पाहिजे. समजलं? सर कॅपिटल एम काय? मास ऑफ अर्थ. आपण अर्थच्या ग्रॅव्हिटीवर बोलायलो. सर मग याच्यात ऑब्जेक्टचा मास कुठे आहे? या पेनचा मास अर्थच्या रिस्पेक्ट मध्ये काय आहे का काही अवकात? आपल्या अर्थ वर समजा एक माणूस उभा आहे, सुमो पैलवान चायनाचा. समजा त्याचं वजन 200 किलो आहे. अर्थच्या रिस्पेक्ट मध्ये त्याचं वजन काय? काहीच नाही. कोण विचारायला त्याला? 200 किलो सुद्धा. कारण सांगतो, अर्थचा मास किती आहे माहितीये? म्हणा 6 इंटू 10⁻24 kg. 6 वर 24 झिरो द्यायचे. तेवढं केजी. तर सांगा आपली अवकात आहे का काय अर्थ समोर? आणि आर काय? म्हणा रेडियस ऑफ अर्थ. अरे अर्थ एक स्पियर आहे. स्पियरला रेडियस असते की नाही? तर ती रेडियस आहे कॅपिटल आर. अर्थची रेडियस कॅपिटल आर ने दाखवतात. अर्थचा मास कॅपिटल एम ने दाखवतात. युनिव्हर्सल कॉन्स्टंट कॅपिटल जी ने दाखवतात. आणि ऍक्सिलरेशन स्मॉल जी ने दाखवतात. समजलं मी स्मॉल कॅपिटल का म्हणाले? आजपासून पुढे लक्षात ठेवा. ह्याचं प्रूफ तुम्ही 9th ला शिकाल. आता फक्त लक्षात ठेवा. स्मॉल जीचा फॉर्म्युला काय असतो? हा असं समजा एक रोहित आणि एक रवी नावाचे 2 मित्र आहेत. आर स्क्वेअर आहे ना? त्याला जी भेटला आणि काय म्हणला गुड मॉर्निंग रोहित अँड रवी. जीएम म्हणजे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग कोणाला? रोहित अँड रवीला. असा फॉर्म्युला लक्षात ठेवा. स्मॉल जीला काय म्हणता? गुड मॉर्निंग रोहित अँड रवी. फॉर्म्युला आला गुड मॉर्निंग वर जीएम खाली रवी आणि रोहित म्हणजे आर स्क्वेअर. लक्षात ठेवा. कसंही लक्षात ठेवा. मला काही प्रॉब्लेम नाही. सर ही रेडियस किती असते? म्हणा 6.4 इंटू 10⁻6. बोल. नाही बेटा. डायमीटर ही रेडियसचा डबल असते, स्क्वेअर नसते. 2r वेगळं आणि आर स्क्वेअर वेगळं. 3 ची डबल 6 असते. 3 चा स्क्वेअर 9 असतो. हे डिफरंट नंबर्स आहेत. तर 2r आणि आर स्क्वेअर असं म्हण ना काय व्हायला सर या 2 ला खाली तर आणलं. वर जास्त उडू लागलं. तसं ना मॅथ्स मध्ये. याचा अर्थ वेगळा, त्याचा अर्थ वेगळा. हा हे असे डाऊट क्लिअर करून घेत जा. खोटे डाऊट मनात ठेवून जगू नका. या 3 व्हॅल्यू लक्षात ठेवा. सर हे 9.8 कुठून आलं? या 3 नंबरला या फॉर्म्युल्यात बसवा. बघा मी काय केलं? जी ला काय घेतलं? 6.67 10⁻⁻11. त्याला मी मास लिहिलं. मास किती आहे? 6 इंटू 10⁻24. आला प्रोडक्ट वरचा. खाली आरचा स्क्वेअर म्हणजे बघा याचा स्क्वेअर आहे दिसते? स्क्वेअर म्हणजे एकदा झाला. परत एकदा लिहिला. आता याला सॉल्व्ह केल्यावर हे भेटतं. तर स्मॉल जी ची व्हॅल्यू कुठून आली कळलं? या सगळ्या व्हॅल्यूवरून. आज तुम्हाला पाठ करायचा तर डोक्यात ठेवायचे. कॅपिटल जी ची व्हॅल्यू 6.67 इंटू 10⁻11. मायनस पॉवर आहे. म्हणजे बघा जी खूप स्मॉल आहे म्हणून आपण पाहिलं होतं ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज विकेस्ट. कारण तो निगेटिव्ह पॉवर आहे. पण बघा बरं मासच्या पॉवर मध्ये निगेटिव्ह आहे का? कारण मास निगेटिव्ह नसते कधी. मास नेहमी पॉझिटिव्ह असतो, मोठा असतो. म्हणून अर्थचा मास खूप जास्त आहे. बघा रेडियस एक लेंथ आहे.
लेंथ कधी निगेटिव्ह नसते, म्हणून त्याचा पॉवर निगेटिव्ह नाही. समजला? वर निगेटिव्ह आहे, जी निगेटिव्ह राहू शकतो. आता तुम्हाला माहिती आहे जी कशामुळे चेंज होतो? मी जे म्हणलं ना जी इज नॉट कॉन्स्टंट, तर 3 गोष्टी असतात. म्हणा चेंज इन स्मॉल जी. आता का कशामुळे होतं? नंबर 1 म्हणा अर्थ शेप. अर्थचा जो शेप आहे त्याच्यामुळे जी बदलतो. अर्थचा शेप काय? नो, जिऑइड. अर्थचा शेप असतो जिऑइड. अर्थचा हा खरा शेप आहे. अर्थचा शेप स्फिअर नाहीये. सर तुम्हाला म्हणायचं काय? लक्षात घ्या. अर्थ आपली अशी नाहीये. दाखवतात असं. फील घ्यायचं असं का होते? फील घ्यायचं असं का होते? नाही घ्यायचं फील? अरे काय येडे तुम्ही? हा एक पेन आहे. त्या पेनला एका दोऱ्यानं बांधा. दुसरा टोक हातात धरा आणि याला फिरवा. तर हा पेन तुम्हाला एक स्फिअर दिसतो. सर्कल दिसतो. ऍक्च्युली सर्कल आहे का? अर्थ फिरते म्हणून स्पेरिकल दिसतो. अर्थ ऍक्च्युली अशी नाहीये. तुम्हाला माहिती आहे वर नॉर्थ पोल आहे, खाली साऊथ पोल आहे. तर आपली जी अर्थ आहे ना बेटा, ही दोन्ही पोल्सला थोडीशी चपटी आहे. तर आपली अर्थ इथे थोडीशी फ्लॅट आहे, इथे थोडीशी फ्लॅट आहे. धिस शेप इज कॉल्ड जिऑइड. समजलं? पोल्सला अर्थ कशी आहे? फ्लॅट. आणि इक्वेटर असते माहिती आहे तुम्हाला? अर्थचं हे इक्वेटर आहे. लॉंगिट्यूड, लॅटिट्यूड शिकलात ना? लास्ट इयर होतं तुम्हाला. हा कोण आहे? इक्वेटर. अर्थ ही इक्वेटर मध्ये कशी आहे? फुगलेली आहे. याला इंग्लिशमध्ये म्हणतात बल्गी. काय म्हणतात? बल्गी आहे. इक्वेटरला बल्गी आहे आणि पोल्सला फ्लॅट आहे. तर पोल्सला फ्लॅट आणि इक्वेटरला बल्गी. त्या शेपचं नाव काय? जिऑइड. तर तुम्ही आता विचार करा. आता मी तुम्हाला सांगतो स्मॉल जी ची व्हॅल्यू या शेपमध्ये आपली अर्थ आहे ऍक्च्युअली. मी तुम्हाला अजून ह्याला व्यवस्थित करून दाखवतो. चला आपण याला 2 कलर मध्ये करू. तर माझ्याने जेवढं इझी करता येते मी करायलो. हा अर्थचा शेप आहे. आता बघा एवढं नाही तुला कळायला केलं. हे अर्थचा सेंटर आहे. बघा बरं अर्थची ही रेडियस आणि ही रेडियस सेम आहे का? आता मी तुम्हाला बोललो जी चा फॉर्म्युला काय? जीएम अपॉन आर स्क्वेअर. आर काय? रेडियस. अर्थची रेडियस आणि बघा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. इन्व्हर्सलीचा अर्थ काय सांगितला होता? एक वाढलं तर दुसरं कमी होईल. आता तुम्हाला इथं फील येते बघायचा. जीचा फॉर्म्युला काय होता? गुड मॉर्निंग रोहित अँड रवी. आता सांगा आर स्क्वेअर. आर वाढला तर जी कमी होतो आणि आर कमी झाला तर जी जास्त होतो. सांगा आर कुठं कमी आहे? पोलला का इक्वेटरला? कळायले? पोलला आर कमी आहे, इक्वेटरला जास्त आहे. तर जेवढा आर जास्त तेवढा स्मॉल जी कमी. म्हणून लक्षात ठेवा पोल्सवर जो जी असतो अर्थचा तो असतो मॅक्सिमम. तर जी ची व्हॅल्यू इक्वेटर पेक्षा पोल्सला जास्त असते आणि इक्वेटरला मिनिमम असते. कारण बघा हे तर जास्त आहे ना सगळ्यात. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही दुसरा असा जिरॉइड काढला, दुसरा काढला हेच सेंटर घेऊन बघा इथं रेडियस कमी झाली, इथं अजून कमी झाली. तर सगळ्यात जास्त कुठे होऊ शकते? पोलवर. आणि सगळ्यात कमी कुठे होऊ शकते? इक्वेटर. ह्याच्यामध्ये तुम्ही खूप सारे जर स्पिअर काढले तर रेडियस कमी कमी होत जाईल. वरची पण कमी होईल, खालची पण कमी होईल. मग मॅक्सिमम कुठे होईल? पोलला. मिनिमम कुठे होईल? तर एक लक्षात ठेवा. म्हणा जीपी ग्रेटर दॅन जी क्यू. पी म्हणजे पोल. जी क्यू नाही जीई. ई म्हणजे इक्वेटर आणि पी म्हणजे पोल. पी फॉर ई फॉर
बोर व्हायले नाही म्हणा. हा, कळायले हो म्हणा. हा, मी म्हणलं तेच म्हणायचं. जीपी इज ग्रेटर दॅन जीई. आजपासून लक्षात ठेवा, जी ची व्हॅल्यू मॅक्सिमम कुठे आहे? पोलवर, आणि इथंच असते ती 9.8 आणि इक्वेटरला ती असते 9.7 च्या जवळपास. इथं असते 9.77. बघा कमी झाला नंबर. इथं असते 9.832. तर 83 पर्यंत या. बघा कोणता नंबर जास्त आहे. अप्रॉक्सिमेशन शिकलो होतो आपण. अप्रॉक्सिमेशन शिकलो होतो, आठवा. 8 च्या नंतरचा नंबर 3 आहे. 3 लेस दॅन 5 आहे. लेस दॅन 5 असल्यावर काय करतो? ड्रॉप करतो आपण, आणि हा नंबर तसाच लिहितो. म्हणून आपण याला 9.8 लिहिले, दॅट इज मॅक्सिमम. तर अर्थच्या पोलवर म्हणजे सरफेसवर, अर्थच्या सरफेसवर मॅक्सिमम ऍक्सिलरेशन मॅक्सिमम असते, ग्रॅव्हिटी नाही. हे जी ऍक्सिलरेशन आहे दोन्हीकडे. चांगला प्रश्न आहे. दोन्ही पोल सिमेट्रिक आहेत. इथं पण तीच आहे. छान बेटा, मला असे स्टुडंट आवडतात. ऑब्झर्वेशन करायला शिका, काळजी करू नका. इन्व्हर्टर आहे. 9.83 इथं आहे. वर जास्त आहे, इथे जास्त आहे. इक्वेटरला कमी आहे. आता हे इकडे किती राहील? 9.77. तर सांगा, जी ची व्हॅल्यू कुठं बदलते? पहिला रिझन ड्यू टू अर्थ शेप. अर्थच्या शेपमुळे जी बदलतो. समजला? तर नॉर्थ पोलला, पोल्सला मॅक्सिमम, इक्वेटरला मिनिमम. हे पहिलं रिझन झालं. सर दुसरं रिझन काय? हाईट. दुसरं रिझन काय? हाईट. जशी अर्थ पासून ऑब्जेक्टची हाईट वाढत जाईल, तसा जी कमी होईल. का बरं? डिस्टन्स वाढायला ना. अरे बाबा, समजा आपण अर्थला समजा आता स्पेरिकल मानलं. आपण मानायला काही नाही, मानतो. सांगा, इथून इथपर्यंत काय? अर्थची रेडियस आहे. अर्थची रेडियस आहे ना, त्याला कॅपिटल आर म्हणा. समजा एक बॉल तुम्ही इथं ठेवला अर्थच्या सरफेसवर, तर ह्याचं डिस्टन्स किती झालं? आरच झालं ना, कारण ते कशाला चिटकून आहे? बघा फॉर्म्युला परत आर स्क्वेअरचाच आहे. आर स्क्वेअर कुठे आहे? डिनॉमिनेटर, म्हणजे इनव्हर्स प्रोपोर्शन. आर वाढलं तर जी कमी होते. आत्ताच कळलं तुम्हाला. सांगा, इथं आर वाढलं का कमी झालं? काहीच झालं नाही, आहे तेवढंच आहे. तर इथं व्हॅल्यू किती राहील? मॅक्सिमम. कळलं? इथं मॅक्सिमम आहे. आता विचार करा, ऑब्जेक्ट जर अर्थ पासून एका हाईटवर नेला, तर आता इथे एक्स्ट्रा हाईट वाढली की नाही? तर आता हे डिस्टन्स किती झालं? सर हे डिस्टन्स तर आर प्लस एच झालं. आधी आर होता, त्याच्यात एच इन्क्रीज झालं. तर सांगा, आर स्क्वेअर वाढला की नाही? तर आता इथे जीचा फॉर्म्युला काय होते? जी एम. सर पण आता आर नाहीये. आता आर मध्ये एच वाढला. वाढला, लक्षात घ्या. वाढला ना. जशी मला सांगा, आधी आर होता, आता आर प्लस एच आहे, तर व्हॅल्यू वाढली की नाही? म्हणजे समजा आधी 2 चा स्क्वेअर होता, आता 3 चा स्क्वेअर आहे, तर नंबर मोठा झाला. नंबर मोठा झाला म्हणजे आर स्क्वेअर मोठा झाला, आणि जेवढा आर स्क्वेअर जास्त तेवढा जी कमी. म्हणून जशी बॉडी अर्थ पासून दूर जाते, तसं ऍक्सिलरेशन कमी होते. म्हणून स्पेसमध्ये ऍक्सिलरेशन 0 होते. म्हणून स्पेसमध्ये अर्थ कधीही दुसऱ्याला आपल्याकडे ओढत नाही. तर सॅटेलाइट अर्थच्या बाहेर कसं पाठवतात? त्याच्याने त्याला पाठवून देतात, आणि जेवढं जास्त जाईल, खूप इन्फायनाइट डिस्टन्सवर जाईल, तिथे जी 0 होऊन जातो. तर जी ऍक्च्युअली 0 नसतो. 0च्या जवळ-जवळ असतो. 0 कधीच होत नसतो. का सर? रॅशनल नंबर कोण-कोण शिकले? काय डेफिनेशन आहे? P/Q. इथं उत्तर आलं. Q डिनॉमिनेटरला आहे. डिनॉमिनेटर 0 होते का? मग R कुठे आहे बघा. मग R 0 होईल का? मॅथेमॅटिक्स इथं काम करते. रॅशनल नंबर आहे. R 0 होत नाही. 0.00000000 म्हणा 10 वर्ष. तोंड थकलं की म्हणा 1. तर 0च्या पुढे पॉइंट देऊन तुम्ही कितीही 0 लिहा, शेवटी 1 लिहा. तेवढं कमी होऊ शकते, 0 नाही होत. कारण डिनॉमिनेटर 0 होऊ शकत नाही. दिस इज मॅथेमॅटिक्स. चला, हाईट वाढली.
संपला नाही बेटा. हाईट वाढली तर जी काय होतो, कमी होतो. ही काय आहे, जसजशी हाईट कमी होईल जी वाढेल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. तर कशावर डिपेंड आहे, हाईटवर. कशावर डिपेंड आहे, शेपवर. कळलं, शेप हाईट. अजून आहे का सर कोणी, आहे अजून एक आहे, एक आहे म्हणा, डेप्थ. मी पूर्ण ग्रॅव्हिटेशनचं ऑपरेशन केले आता, तुमच्या एजला जेवढं कळते तेवढं. अजून मी फक्त ग्रॅव्हिटेशन अजून 12 दिवस शिकू शकतो, 12 डेज एवढा डेटा आहे. पण त्याच्यात तुम्ही शहीद भगतसिंग होता, है की नाही? त्याच्यामुळे तुम्हाला एवढं शिकवणार. आता डेप्थचा अर्थ काय, अर्थच्या खाली जायचं. बोर खोदा, बोरची मशीन अर्थच्या खाली घेऊन चालली, काय होत असेल बरं, जी वाढेल का कमी होईल, आर पेक्षा कमी व्हायली, डिस्टन्स कमी व्हायली, तर काय व्हायला पाहिजे, नाही, कमी होत. त्याचा आन्सर तुम्हाला 11 स्टँडर्डला मिळेल, आता नाही. आता फक्त डेटा म्हणून लक्षात ठेवा. चला, ही अर्थ होती. असं का होते, तुम्हाला फक्त छोटा फील देतो. इथे सेंटर आहे, हे कोण आहे, आर. थांबा, कळायसाठी एक काम करू, चांगलं कळते म्हणून केलं रे, टेक्नॉलॉजीचा हाच फायदा आहे. हे आर आहे बघा. ऑब्जेक्ट आधी हाईटवर होता, तर डिस्टन्स वाढल्यामुळे जी कमी झाला. मग आपण काय विचार करतोय, काम करू सर, आपण त्याला वर पाठवूच नाही, बोर खोदून त्याला खड्ड्यात घालू. तर खाली खाली आलात इथपर्यंत, म्हणजे तुम्ही एवढ्या डेप्थवर आलात, खाली आलात, म्हणजे काय झालं, आता जे तुमचं डिस्टन्स आधी आर होतं, ते आता आर पेक्षा कमी झालं की नाही. अरे बॉडी इथे आहे ना, तर डिस्टन्स आर पेक्षा कमी झालं की नाही, म्हणून मायनस, आणि त्याचा काय होईल, स्क्वेअर. इथं जीएम, इथं जी. तर आपल्याला वाटू शकते सर हे कमी झालं म्हणजे वाढायला पाहिजे, नाही. जेव्हा ऑब्जेक्ट इथं होता, तेव्हा अर्थचं सगळं मास त्याच्यावर काम करत होतं, है की नाही. पण आता बघा, जेव्हा बॉडी इथे आहे, तेव्हा अर्थचं एवढंच मास काम करायला, मास कमी झालं. डायरेक्ट प्रोपोर्शन काय सांगते, एम कमी, जी कमी. म्हणून डेप्थ वाढली तरी जी काय होते, कमी होते. तर म्हणून लक्षात घ्या. मग सांगा मॅक्सिमम कुठे होतो, सरफेस. सरफेसवर. बॉडीचं कुठं असेल, सरफेसवर असेल. जरा बेटा आता त्रास देत नाही. बॉडी जर सरफेसवर असेल तर जी आहे मॅक्सिमम. बॉडी जर हाईटवर गेली, जी होते कमी. बॉडी जर डेप्थला आली तरी जी होते कमी. आणि जर बॉडीला सेंटरला आणून ठेवलं तर जी होते अप्रॉक्सिमेटली 0. अप्रॉक्सिमेटली 0. का सर, मास 0 व्हायले, रेडियस 0 करता येत नाही, डिनॉमिनेटरला आहे. बॉडी जर इथं आणून ठेवली तर मास 0 होईल की नाही, अर्थचा मास त्याच्यावर कामच करणार नाही. म्हणजे न्यूमरेटर मध्ये यम 0 झाला, तर यम ला जी ने मल्टिप्लाय केलं 0 ला, तर काय येणार आहे, 0च येणार आहे. तर न्यूमरेटर मध्ये 0 चालतो की नाही, रॅशनल नंबरला 0 न्यूमरेटरला चालतो, डिनॉमिनेटरला नाही. म्हणजे आपण आर ला 0 नाही करत, आपण एम ला 0 करतो. म्हणून इथं ऍक्सिलरेशन काय होते, 0. तर लास्ट स्टेटमेंट सांगा, जी 0 केव्हा होईल, ऍट सेंटर. इक्वेटर नाही, सेंटर ऑफ द अर्थ. जी इन्क्रीज केव्हा होईल, सरफेसवर सगळ्यात जास्त आहे. हाईट वाढली तर जी काय होईल, कमी. डेप्थ वाढली तरी जी कमी होईल. एवढ्या 4 गोष्टी लक्षात ठेवा, जीवन सफल. होमी बाबाचे सगळे क्वेश्चन येतात. येस, हे शिकायचं असते. बसलं डोक्यात. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स आम्ही कुलूप लावतो आज. पिरियड झाला, आज जाऊ शकता. आहे 5-10 मिनिटं वेळ आहे. बसायचं बसा, खाली थांबायचं थांबा.